राम राम मंडळी. तर प्रसिद्धी काल म्हणतात. प्रसिद्धी आपण बऱ्याच दिवसानंतर गावात चाललो. गावात गेल्याच्या नंतर काही रिकामचोट पोरं बस स्टँडवर बसलेले आहेत आणि ते आपल्याकडे पाहून हात दाखवले तर काय चाललंय भाऊ म्हणून. याला प्रसिद्धी म्हणतात का? येस, इट इज अ काइंड ऑफ प्रसिद्धी. एखादा माणूस तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर चार चौघं त्याला पाहून रामराम घालतात, याला प्रसिद्धी म्हणतात का? येस, इट इज अ काइंड ऑफ प्रसिद्धी. का गौतमी पाटीलच्या डान्सचा शो गावात ठेवल्याच्या नंतर कवळ्या तरण्या बांड रिकामचोट पोऱ्यापासून पिकलेल्या मथाऱ्या 70-80तल्या माणसापर्यंत सगळी पुरुष मंडळी आपले सगळे कामधंदे सोडून दुकानाचे शटर खाली करून गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी त्या शो मध्ये जाते डान्सच्या. त्याला तुम्ही गौतमी पाटीलची प्रसिद्धी म्हणाल का? येस, इट इज अ काइंड ऑफ प्रसिद्धी. पण खरी प्रसिद्धी काय असते हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर क्रिस्टियानो रोनाल्डो या माणसाकडे पहा. क्रिस्टियानो रोनाल्डो यानं 21 ऑगस्ट 2024 रोजी यानं यूट्यूब चॅनल उघडलं. यूट्यूब चॅनल तसं ते हाय फुटबॉलर, पण त्यानं यूट्यूब चॅनल खोललं आणि यूट्यूब चॅनल खोलल्याच्या 22 मिनिटानंतर लगेच 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट. सिल्वर प्ले बटन जे की आपल्या इथे लावलेले तर 2-2 सिल्वर प्ले बटन घरी 22 मिनिटात. त्यानंतर 90 मिनिटाच्या आत त्याचे 1 मिलियन म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. गोल्डन प्ले बटन घरी. त्यानंतर 12 तासाच्या आत त्याचे 10 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झाले. 10 मिलियन 1 कोटी डायमंड प्ले बटन घरी. 25 तासात 20 मिलियन आणि 44 तासात 30 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झाले. किती? 30 मिलियन सबस्क्रायबर फक्त 44 तासामध्ये. आणि भाऊनं फक्त चॅनल खोललंय, त्याच्यावर कंटेंट टाकला बी नाही अजून. आणि जे यूट्यूबर लोक आहेत, कंटेंट क्रिएटर आहेत, ते कंटेंट क्रिएट करू करू बेजार झाली, मेले. काहीच्या बायका पळून गेल्या, काही बिना लग्नाचे मथारे झाले. तर पण अजूनही त्याचे सबस्क्रायबर वाढले नाहीत तेवढे जेवढे या भाऊचे 2च दिवसात वाढले. काही कंटेंट न करता फक्त चॅनल त्यानं खोललंय, ओपन केलंय, जस्ट ओपन. याला म्हणतात प्रसिद्धी. फॉलोअर काल म्हणतात तर याला म्हणतात फॉलोअर, फॅन फॉलोईंग. मागं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यानं फक्त कोका कोलाची बॉटल अशी टेबलावरून उचलून खाली ठेवली होती तर त्या कंपनीचे शेअर धडाधड पडले होते. याला म्हणतात प्रसिद्धी भाऊ, याला म्हणतात प्रसिद्धी. लोक ऐकतात किती पाहणार तुम्ही त्याचं. आपलं कोण ऐकायले? घरात जर आपण समजा बायकोला म्हणलं पाणी दे 1 गिलास भर, बायको म्हणते आईला मागा. आईला म्हणलं पाणी दे तर आई म्हणते तुला बायको का हाल करून दिली, बायकोला माग. आपली प्रसिद्धी कुठे आणि या माणसाची प्रसिद्धी कुठे? खरी प्रसिद्धी याला म्हणतात. आणि ती प्रसिद्धी त्यानं मिळवली कशाच्या जोरावर आहे तर फुटबॉल या एका गेमच्या जोरावर त्यानं ती प्रसिद्धी मिळवलेली आहे. फुटबॉल हा गेम जेवढा प्रसिद्ध नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध हा माणूस आहे त्या गेममुळं. आणि त्या गेमला यानं फक्त अख्ख्या पृथ्वी तलावर नाही तर ब्रह्मांडामध्ये पसरवून दिलेलं आहे फुटबॉलला. म्हणजे फुटबॉल गेम उद्या चालून बंद बी झाला तरी सुद्धा फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोमुळं तो गेम अमर राहील. एवढी प्रसिद्धी यानं गेमला मिळवून दिली म्हणा किंवा गेमनं याला मिळवून दिली म्हणा, कारण त्या माणसानं गेम तसा खेळलाय. आता तुम्ही म्हणसाल का मी बी फुटबॉल खेळतो उद्यापासून तर मी बी तेवढा प्रसिद्ध होईल का? नसते होत, नसते होत. तेवढं डेडिकेशन म्हणजे तेवढी मेहनत आणि तेवढं आता नशीब. काही लोक म्हणू शकतात का ते नशीब होणे, पण मी म्हणाल का त्यानं तेवढी मेहनत केलेली आहे, त्याचे तेवढे कष्ट येतं, त्याचे तेवढे हार्डवर्क आहे, त्याच्या बळावर तो आज या उंचीवरती पोहोचलेला आहे नाही का. म्हणजे 2 दिवसामध्ये 33 मिलियनच्या आसपास सबस्क्रायबर. म्हणजे आज दिनांक 23 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजता मी हे व्हिडिओ शूट करायलो. त्याचे किती 33 मिलियनच्या आसपास सबस्क्रायबर झालेले आहेत यूट्यूबवर. यूट्यूबवर सबस्क्रायबर सहजासहजी होत नसतील बरं जास्त, याचे फक्त झालेले आहेत. फक्त चॅनल खोललंय म्हणून. कंटेंट तर अजून आणा बाकीही आहे. प्रसिद्धी म्हणतात भाऊ, याला म्हणतात खरी प्रसिद्धी. प्रसिद्ध व्हायचं असेल तर एवढं प्रसिद्ध व्हायचं. एवढं म्हणजे एखाद्या गेमला, एखाद्या कार्याला, कुठली बी एखादी गोष्ट घेऊन म्हणजे ती गोष्ट म्हणली की पहिलं नाव याचं आलं पाहिजे, पहिलं नाव आपलंच आलं पाहिजे. तेवढं मेहनत, तेवढी कष्ट आपल्याला त्या गोष्टीसाठी, त्या गेमसाठी, त्या कलेसाठी आपण जर केली तर ती प्रसिद्धी आपल्याला बी भेटू शकते. आता तेवढी मेहनत करण्याची तुमची तयारी त्यासाठी पाहिजे. पण क्रिस्टियानो रोनाल्डो या माणसाला खरंच मानलं पाहिजे. इंस्टाग्रामवर भाऊचे 636 मिलियन फॉलोअर येतं. किती? 636 मिलियन. आपल्याकडं एखाद्या पोराचे 1 लाख फॉलोअर झाले तर ते हवेत उड्या मारते टुन 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 का मग एवढे फॉलोअर झाले मी असा आहे तसा आहे. भाऊचे किती येतं फॉलोअर? 636 मिलियन फॉलोअर येतं इंस्टाग्रामवर. फेसबुकला त्याच्या पेजला 170 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर येतं. ट्विटर ज्याला आपण एक्स म्हणतो त्याच्यावर बी त्याचे 112 मिलियनच्या आसपास येतं म्हणा फॉलोअर. भाऊ नाद करायचं नाही. आणि आपण
4-2 फोटोला आपल्याला लाईक आले की आपण म्हणतो बापा रे बाप्पा, किती लोक माझे फोटो लाईक करायला येतं, किती लोक माझे फोटोवर कमेंट करायला येतं. आणि स्टेटस आपण सांगतो व्हॉट्सअपचं, 250 लोकांना मग व्हॉट्सअपचं स्टेटस पाहिले, त्याच्यातच आपली छाती दाती फुगून 250 लोकांना स्टेटस पाहिले. अरे काय सांगायला, त्याला प्रसिद्धी म्हणतात का राजा? प्रसिद्धी जर समजा काही करायचं असेल तर असं करायचं का अख्ख्या जगानं आपलं नाव घेतलं पाहिजे. प्रसिद्धी खतरनाक असा त्यानं कार्यक्रम तिथं केलेला आहे. आता यूट्यूब चॅनल त्यानं चालू केलेलं आहे, तर यूट्यूब चॅनलवर नेमका कंटेंट कोणता येते आणि सबस्क्रायबर अजून आता किती वाढत जाते, तर कोणाकोणाचे रेकॉर्ड म्हणतात. कारण यूट्यूबचा COB हँग झाला असेल, एवढे फॉलोअर पाहून फास्ट वाढताना सबस्क्रायबर नाही का, हँग झालं, ते येड झालं. म्हणजे त्याला मिळलं लागलं का बा एवढे झपझप नेमके वाढले कसं काय, ते बी गार झालेलं आहे. परंतु भाऊनं तसा कार्यक्रम तसा केलेलाच आहे. आता भाऊला एक विनंती, का फुटबॉलसाठी तर तुम्ही ओळखल्या जाताच, पण आता यूट्यूबमधले बी सगळे रेकॉर्ड तुम्ही तोडणार आहेत. कारण फुटबॉलचा बादशाह ते ऑलरेडी आहेच, आता ते यूट्यूबचा बी बादशाह होईल. त्यांना फक्त कंटेंट, आता ते माणसाने यूट्यूब चॅनल खोललं म्हणल्यावर ते टाइमपास कंटेंट तर टाकणार नाही ब्लॉगिंगसारखा, का मी इकडे चाललो तिकडे चाललो, काहीतरी त्याच्यावरती चांगलं टाकाल अशी त्याच्याकडून अपेक्षा ठेवूयात. आणि बाकी तुम्हाला पण तुमच्या प्रसिद्धीसाठी बेस्ट ऑफ लक. म्हणजे तुम्ही बी तेवढे प्रसिद्धी व्हा असं मला मनापासून वाटते. त्यासाठी तेवढं काम करा, तेवढी मेहनत करा, तेवढे कष्ट घ्या आणि आपल्या कलेवर तुम्ही जर खेळ खेळत असाल तर खेळावर तेवढं प्रेम करा. आलं लक्षात? बाकी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, हे तर मी तुम्हाला नेहमी सांगतच असतो. भेटूयात लवकरच. धन्यवाद.